आज आपण बनवणार आहे चिकन दालचा। त्यासाठी आपण 1 किलो चिकनसाठी पावशर डाळ घेतलेली इथे चना डाळ। आता ही चना डाळ आपण कुकरमध्ये बॉईल करून घेऊ। थोडंसं मीठ आहे, हळद, मिरची पावडर। आता आपण कुकरमध्ये 1 शिट्टी करून घेऊ डाळीला। तेल गरम झालेलं आहे। इथे मी अजूनही कटिंग केलेला कांदा घालून घेतोय। पूर्ण ब्राऊन कांदा करायचा आहे आपल्याला। इथे मी आता काही खडे मसाले घेतलेले, तेजपत्ता आहे, स्टार फूल आहे, दालचिनी आहे, काळी मिरी, लवंग, विलायची हे आपण आता कांद्यामध्ये घालून घेऊ। कांदा बघू शकता पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे आपला। त्यातला आपण आता थोडासा कांदा काढून घेणार आहे। टमाटर, इथे मी कुटलेलं लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली। 2 मिनिटं आपण परतून घेऊ। चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण चिकन याच्यामध्ये मसाल्यात। आपण आता मसाले घालून घेऊ। मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, चिकन मसाला, किचन किंग, धना पावडर। मसाले व्यवस्थित आपण परतून घेऊ चिकनमध्ये। आपण असं ज्याला मंद आचेवर चिकनला बॉईल करून घेणार आहे। आपली डाळ बॉईल झालेली आता 2 शिट्ट्या घेतल्या होत्या मी त्याच्या। डाळीला काढून घेऊ आणि मॅश करून घेऊ व्यवस्थित। चिकन आपलं जवळजवळ 70 ते 80% बॉईल झालेले बघू शकता तुम्ही। मस्त तर्री पण आलेली आहे, ग्रेव्ही पण एकदम सुंदर झालेली आहे। आपण आता याच्यामध्ये मॅश केलेली डाळ घालून घेऊ। डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। वाफेवर शिजून देऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। चिकन दालचा रेडी आहे बघू शकता तुम्ही। एकदम व्यवस्थित बॉईल पण झालेले, डाळ पण आणि चिकन पण। आपण इथे तडक्यासाठी तेल टाकतोय। जिरे, चॉप केलेला अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर। तडका आपला रेडी झालेला आहे। आपण आता दालच्यामध्ये चिकन दालच्यामध्ये तडका घालून घेऊ। मिक्स करून घेऊ तडक्याला आपण व्यवस्थित। कांदा फ्राय केलेला काढला होता आपण, आता तो फ्राय कांदा त्याच्यात व्यवस्थित घालून घेऊ। चिकन दालचा रेडी।